लोणार तालुक्यातील सारा गावचा येथे पारधी समाजाचा विकास कोसळून 75 वर्षापासून विकास नाही, दुर्दैवाची बाब. हे देशातील नागरिक नाहीत का? प्रतिनिधी भानुदास पवार. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. शारा हे गाव लोणार शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. शारा गाव लोणार ते सुलतानपूर रोडवर आहे. या शासकीय जमिनी SDO टापरे साहेब यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आल्या होत्या. 10 ते 12 वर्ष अगोदरपासून पारधी समाज राहत आहे. त्या प्लॉटमध्ये पारधी समाजाची 50 ते 60 घरांची वस्ती रोडच्या लगत आहे. त्यांच्याच घराच्या पाठीमागे ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात खड्डा पाडून ठेवलेला आहे. त्यामध्ये एखादे लहान मुले खेळता खेळता खड्ड्यात पडले तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण असतात, तसेच त्यांना शासकीय योजनेपासून का वंचित ठेवण्यात येत आहे, हे जाणण्यासाठी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी भानुदास पवार यांनी घेतली माहिती. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार. तसेच मी लोणार तालुक्यातील शारा या ठिकाणी आणि पारधी समाजाचे या ठिकाणी घरं आहे आणि त्या घरामध्ये खूप त्यांना अडचणी आहे. त्यांच्या काय तक्रारी आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. बोला. आम्ही पारधी समाजाचे आहोत आणि 40 ते 50 वर्ष या शहरा गावामध्ये वस्तीमध्ये राहत आहोत. तुमचे तसेच आमचे 40-50 घरं आहेत, तरी आम्हाला पाण्याची सोय नाही आणि रस्त्याची सोय नाही आणि मुलाचं सुखसंचय बरोबर सोय नाही. आणि एक तो शासनाने आमची शिकार बंद केलेली आहे. ते आमची उपासमारीची पाळी आलेली आहे. तरी आम्ही जगाव कसं? तरी शासनानं आम्हाला जमीन द्यावी 5-5 एकर, जेणेकरून आम्ही शिकार बंद करू. ठीक आहे, बोला. तुमचं काय म्हणणं? बोल रे. बोला बोला. हॅलो. बोला काय? आम्ही पारधी समाज, आम्हाला 50 ना आंघोळीला पाणी ना काय आम्हाला सुविधा काहीच नाही इथं. 50 वर्षापासून आम्हाला शेती नाही, काय नाही. करू का आम्ही काम धंदे करावं, करू का आम्ही सुधरा, आम्ही समोर आम्ही कसं पुढे जावं म्हणलं. तुम्हाला ग्रामपंचायत मधून काही सुविधा भेटत? काहीच नाही, अजून बी काय नाही, अजून बी काय नाही आम्हाला. रस्ता, पाणी काय आम्हाला. माझं नाव शीतल पवार. आम्हाला एक तर योजना सुद्धा भेटत नाही काही. ते आल्या तिकडच्या तिकडच हे करतात, आमच्या लोक येऊ देत नाही. आणि आम्हाला रस्त्याची सोय नाही, पाणी सुद्धा नाही. आमचे लहान लहान लेकरं कुठं बी जातात. रस्ता आहे, रस्त्याच्या एखादं चेंदावून गेलं तर कसं होईल? आमचे लहान लहान लेकरासाठी आम्हाला काहीतरी करा. रोज मजुरी नाही, काही रोजगारची व्यवस्था आहे का या ठिकाणी? अजून काही नाही, रोजगार हानी नाही ना, काही नाही. असं नाही का पारधी मेलेली आहे. असं करा, रोडची साईदा, पाण्याची साईदा, घरकुल आम्हाला भेटलं गेलंच पाहिजे. आम्हाला कवर लोक खड्या दळे मागून खातो, आम्हाला काही नाही. मागून खायला लागलो म्हणून आम्ही जगायला लागलो. नाही मागितल्यावर तर आम्हाला काहीच अडचण नाही. दुखाची सुखाची काही नाही, फक्त लोकांचे खळदळे मागून खायला लागलो म्हणून आमचं धकायला लागले. तुमची उपजीविका कशी आहे आणि तुम्ही पाणी कुठून आणता? पाणी काही नाही, हॅलो सर, पहा गरिबाला व्यवस्था म्हणजे पहिली शिकारी धंदा करणारे लोक लावडीची तर सारी मरून गेली. कशाच्या माथाचं गाव आज दवाखान्यात 5 लाख रुपये दवाखाना झालेला आहे. दवाखाना कसं करा, लग्न कसं करावं, पोटाला कसं खावं, कपडा कसा घ्यावं, सोय आमची लागत नाही. आम्हाला काही ना काही व्यवस्था, जमिनीची व्यवस्था द्या. शिकार मरून गेली, काय राहिले नाही. आम्हाला काहीतरी पोटाला खायसाठी द्या, आम्ही धंदा करू खाऊ. करून नाही देत. मग घरकुल नाही आम्हाला नळ सुद्धा नाही. 2 किलोमीटरहून आम्ही पाणी आणतो. आमची काही ना काहीतरी सोय लावून द्या आणि काही ना काहीतरी योजना